श्री स्वामी समर्थ. तर बघा, मागचे काही दिवस झाले व्हिडिओ आपले माझ्या आईच्या इच्छेत आहे. हा पण व्हिडिओ तिकडलाच आहे, कारण मी अजून पण गावाला गेलेली नाही आहे. तर बघा, आमच्या इकडचा आज होता आठवडी बाजार आणि तिथून माझी आई बाजार घेऊन आली होती आणि डुगू बाजारात चौकशी करत होता की काय काय सामान आणलं आणि काय काय नाही. बघा, त्याच्यानंतर रात्री भाजीपाला आणला होता आणि रात्री पाण्याचं वातावरण झालं होतं, तर मग रात्री बाकीचा काही व्हिडिओ घेतला नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेतला दुपारी. तर हे बघा, आम्ही डुगूला पाळण्यामध्ये टाकून हलवत होतो आणि तो बिलकुलच झोपत नव्हता. कूलर पण चालू होता तरी पण झोपत होता. 1-2 तास हलवल्यानंतर तो झोपला. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं. आणि बघा तो झोपला कसा होता, वरती मान करून, म्हणजे बसल्यापासूनच झोपलं. त्यानंतर मी त्याला पाळण्यात टाकून दिलं आणि संध्याकाळी मग त्याची मस्त थंड वातावरणात आंघोळ वगैरे करून दिली. आणि हे बघा, माझी बहीण साडीला शिलाई मारत होती. बघा किती नरम आणि किती मस्त साडी आहे. ही साडी माझ्या मोठी आईची आहे. आणि बघा, आणि ते डुगू काही माझ्या बहिणीला साडीला शिलाई मारू देत नव्हता. तिच्या पायाजवळ जात होता, कारण आता जेव्हाचं आम्ही इथं आलो तेव्हाचं डुगू माझ्या बहिणीचा अगोदरच लाडका होता, पण आता जास्तच झाला. तिच्या जवळच राहते. तर तिने त्याला मशीनवर बसवलं आणि त्याची अशी काहीशी धिंगाणा मस्ती चालू होती. बघा, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा असे मी थोडे व्हिडिओ घेतले, कारण एकसाईची पूर्ण व्हिडिओ मला घ्यायला पण जमत नाही. बघा, दुसऱ्या दिवशी ऊन कशी कडाडून निघली होती आणि डुगू कसा बाहेर चालला होता. आता इकडे त्याला सगळीकडे मोकळंच वाटते, तर तो सगळीकडेच फिरत राहतो. आता बिलकुल त्याचा पाय जागेवर राहत नाही. आणि दुपारी बघा, आम्ही झोपून होतो सगळेजण, तो कसा धिंगाण्या मस्ती करत होता. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. माझी आई तर झोपून होती, पण आम्ही दोघी बहिणी मोबाईल पाहत होतो, तर तो पाऊत देत नव्हता. एक वेळेस माझे केस ओढत होता, तर एक वेळेस माझ्या बहिणीचे केस ओढत होता. असं त्याचं चालू होतं. माझी बहीण म्हणत होती, तू चांगलं राहते की नाही. तो पुन्हा जिदीने तिच्या वाटत जात होता आणि तिचे केस पुरत होता. आणि त्याला खरंच खूप मजा येत होती. त्याला मस्त वाटत होतं, तर हसत जात होता आणि हे करत होतं. त्याच्यानंतर बघा, संध्याकाळचं वातावरण असं काहीसं ढगाळ वातावरण झालं होतं पूर्ण. असं वाटत होतं किती पाणी येते आणि किती नाही. आणि बघा, थोडासा काहीतरी पाणी पण लागला होता. आणि आभाळ बघा किती आलं होतं. मला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तुमच्याकडं पण असं आभाळ येत आहे का, आणि पाऊस आला का, आणि वावरामध्ये टिपणं तुम्ही चालू केलं का, ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि बघा, पावसामध्ये माझ्या आईच्या इथचा हा डुगूचा दुसरा पाऊस होता आणि ह्या दोघांची अशी मजा मस्ती चालू होती. थोडा वेळ असाच बारीक पाणी आला आणि त्याच्यानंतर खूप हवा केताळ वादळ सुटलं होतं. बघा, असं हिरवे झाडं मस्त छान हालत होते. एवढं वादळ सुटलं होतं की आता वाटत नव्हतं कितीक पाऊस येणार आणि कितीक नाही. हे बघा, माझ्या आईचं घरचं आंब्याचं झाड पण मस्त हालून राहिलं होतं आणि थंड वातावरण होतं. मस्त मोकळं वाटत होतं. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. मस्त झाडं हालत होते आणि असं वातावरण गावाकडंच पाहायला भेटते खरंच. की बघा, माझी आई गेली होती डुगूला मोठी आईच्या घरी घेऊन, आम्ही बसलो होतो. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.